कोकण रेल्वे प्रशासनाच्या एका अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभाराची बातमी रत्नागिरीमधून समोर येते। राजापूर रेल्वे स्टेशनवर काही मिनिटात येणाऱ्या गाडीचा प्लॅटफॉर्म रेल्वे प्रशासनाने अचानक बदलला आणि त्यामुळे गाडी हुकण्याच्या भीतीने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरून थेट शिडी लावून ट्रॅक्टरवर उतरावं लागलंय आणि जीव धोक्यात घालून ट्रॅक ओलांडत दुसरीकडे जावं लागलंय। तर रेल्वे प्रशासनाच्या या ऐनवेळच्या गोंधळामुळे एखाद्या मोठा अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रवासी विचारतात। कोकण रेल्वेचा अत्यंत भोंगळ कारभार आता रत्नागिरीच्या राजापूरमधून समोर येतोय। अचानक त्यांनी पटरी बदलल्यानं ट्रॅक बदलल्यानं आता लोकांना त्या ट्रॅकमधून प्रवास करावा लागलाय। तर अशाने जीव गेला तर जबाबदार कोण असा सवाल इथले नागरिक विचारतात। ठरलेला प्लॅटफॉर्म सोडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी अचानक बदलली गेली आणि त्यामुळे प्रवाशांना इथल्या ट्रॅकवर उतरून दुसऱ्या ट्रॅकवर जावं लागलं, दुसऱ्या बाजूला जावं लागलं। अशाने एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारतात। आपले प्रतिनिधी अमोल आपल्या सोबत आहेत। तर अमोल, राजापूरमधनं आता ही अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते, जीव गेला तर कोण जबाबदार असा प्रश्नही नागरिक विचारतात। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच राजापूरमध्ये ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण अचानक गाडी जी आहे ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मला लागली आणि प्रवासी ऑलरेडी या पहिल्या प्लॅटफॉर्मवरती आले होते, ज्या प्लॅटफॉर्मवरती गाडी येणार होती। अनेक आता मुंबई म्हणजे चाकरमानी जे आहेत त्या मुंबईमध्ये जाण्यासाठी आहेत। अनेकांच्या जे सामान आहे, बॅगा असतात त्या भरपूर मोठ्या प्रमाणात असतात, त्या मुंबईला घेऊन जाणार असतात। त्यामुळं अचानक गाडी जी आहे ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मला लावली, त्यामुळे अनेक प्रवाशांचा गोंधळ झाला। ट्रॅक क्रॉस करून लोकांना पलीकडे यावं लागलं, अक्षरशः शिडीचा देखील वापर करावा लागला। अशात जर मोठी दुर्घटना एखादी घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो प्रवासी विचारताना पाहायला मिळतात। अगदीच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।